देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। यावेळी नेते मंडळींसह कलाकारांचीही उपस्थिती। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचं शपथ घेण्यापूर्वी स्मरण, राज्यातल्या 13 कोटी जनतेचे आभार मानले। अजित पवारांनी सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे नेते म्हणून अजित पवारांच्या नावावर नवा विक्रम। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांकडून आईसोबतचा औक्षणाचा व्हिडिओ पोस्ट। आपण खरंच भाग्यवान, आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाची आपल्याला भक्कम साथ, या शब्दात पवारांकडून भावना व्यक्त। मंत्रालयात नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांची शिंदे पवारांसह 45 मिनिटं बैठक। अधिक गतीनं आणि जोमानं काम करण्याच्या फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना। जाहीरनाम्यातील सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार, नदीजोड प्रकल्पावर भर देणार। पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांची पहिली सही वैद्यकीय मदतीच्या फाईलवर। पुण्याच्या रुग्णाला 5 लाखांची मदत। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं मूल्यांकन करून निर्णय घेतला जाईल। 3ही पक्षांना मंत्रिपद द्यायची असल्यानं काही प्रमाणात मागे पुढे होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती। भाजप 18 ते 20 मंत्रिपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता। शिवसेनेला 12 ते 13 तर अजित पवारांना 8 ते 10 मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी 7 ते 9 डिसेंबर दरम्यान विशेष अधिवेशन, तर 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड, फडणवीसांची माहिती। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊन निकष नसेल तरीही नाव कमी करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे लवकर मिळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। आधी कॉमन मॅन होतो, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन, एकनाथ शिंदेंनी डीसीएम पदाचा फुल फॉर्म सांगितला। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आनंद आश्रमात। गुरु आनंद दिघेंना एकनाथ शिंदेंकडून अभिवादन। शिवसेनेला जवळपास 14 मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा। आपण 4 टर्म आमदार असल्यानं आपल्याला मंत्री करावं, प्रताप सरनाईक यांची मागणी। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती। शपथविधी सोहळ्याला नेते मंडळींसह कलाकारांचीही हजेरी। शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, रणबीर कपूरसह इतर कलाकार उपस्थित। सचिन तेंडुलकरचीही पत्नीसह उपस्थिती। शपथविधी सोहळ्याला अंबानी कुटुंबीय उपस्थित। यावेळी गिरीश महाजन आणि अंबानी कुटुंबात थट्टा मस्करी पाहायला मिळाली। बिहारच्या बेगुसरायमधून एक हनुमान शपथविधी सोहळ्याला उपस्थित। या हनुमानानं आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 151 सभांना उपस्थिती लावली। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं। 2019ला खरं तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली, ठाकरेंची एक्सपोस्ट। ते पुन्हा आलेत, जनतेच्या कामासाठी ते पुन्हा पुन्हा येत राहतील। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांकडून एकनाथ शिंदेंचं अभिनंदन। महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली। शपथविधी सोहळ्यानंतर महायुतीच्या 3ही नेत्यांचं मंत्रालयात स्वागत। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। देवेंद्र फडणवीसांमुळे नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही प्रकल्पांना चालना मिळाली नाही, परंतु फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यानं उर्वरित प्रकल्पांना गती मिळेल, नागरिकांना विश्वास। बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे फ्लेक्स, होय मी पुन्हा आलोय, त्यांच्या नाकावर टिचून आलोय अशा आशयाचे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात। शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसाळपणा। शिवसेना प्रवक्ते किरण पावसकरांचं खळबळजनक विधान, त्यामुळे शिवसेना शपथविधी सोहळ्यावर नाराज असल्याची चर्चा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन। दादरच्या चैत्यभूमीवर उसळणार भीमसागर। नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही अभिवादन करणार।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कुलाब्यातील बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. कॅबिनेट बैठकीनंतर शिंदे कुलाब्यात. एकनाथ शिंदेंकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. ठाणे कोटनाका परिसरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण. मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त वांद्रे वरळी सिलिंगवर आकर्षक विद्युत रोषणाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय. देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घराला विद्युत रोषणाई. रांगोळी काढत सजावट केली. नागपूरच्या बरकत चौकात भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांचा जल्लोष. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाद्यांच्या गजरात जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई भरवून आनंद साजरा केला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच यवतमाळ जिल्ह्यामध्ये फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव. भाजपच्या वतीनं लोहारा परिसरात पेढे वाटप. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच गोंदियामध्ये जल्लोष. ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत लोकांना पेढे वाटत जल्लोष साजरा केला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर कोल्हापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष. नृत्य करत मिठाई वाटप केलं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच सोलापूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना लाडू भरवत केली फटाक्यांची आतिषबाजी. कर्जतमध्ये ढोलताशा, पारंपरिक नृत्य आणि फटाक्यांची आतिषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर नाशिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात नृत्य केलं. मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर धुळे शहरात परशुराम युवा मंचाच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांतर्फे जळगावमध्ये आनंदोत्सव साजरा. फटाके फोडत पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देवगिरी निवासस्थानावर ढोलताशा आणि धनगरी गोफ नृत्याचं सादरीकरण. सांगलीच्या कलाकारांकडून नृत्य सादर. शपथविधीपूर्वी आझाद मैदान परिसरात धनगर समाजाचं पारंपरिक गोफ नृत्य. विविध गाणी गात संबळाच्या तालावर ठेका धरला. हर्षवर्धन पाटलांची सहकुटुंब सागर बंगल्यावर हजेरी. देवेंद्र फडणवीसांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं अजित पवारांची भेट घेतली. देवगिरी निवासस्थानी भेट घेत अजित पवारांचं अभिनंदन केलं. यावेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित. शपथविधी सोहळा जनमतानं नाही तर ईव्हीएमच्या आशीर्वादानं होतोय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. सोलापूरमध्ये सरकार विरोधात आंदोलन. मुंबईमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा सुरू असताना सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती संघटनेची सरकार विरोधात निदर्शनं. सचिन वाझेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये इतर सर्व आरोपींना जामीन मिळालेला असताना आपल्यावर अन्याय का, असा सवाल करत वाझेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली. नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल तर काही ठिकाणी पावसामुळे मोठं नुकसान. पालघर जिल्ह्यातील पूर्व उत्तर भागामध्ये अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जुन्नरच्या हापूस आंब्याला शिवनेरी हापूस मँगो असं नामांकन. गेल्या 10 वर्षांपासून जुन्नरच्या हापूसला नामांकन मिळावं यासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून लढा सुरू होता. जळगावचे अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांच्याकडून स्वतःच्याच घरावर गोळीबार. तिघांना अटक. निवडणुकीमध्ये जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी गोळीबार केल्याचं पोलीस तपासात समोर. धुळे जिल्ह्याचे ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी कामाच्या वेळेत मद्यप्राशन करत असल्याची बाब उघड. चाटी यांच्या कार्यालयात जात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. ग्रामोद्योग अधिकारी पोलिसांच्या ताब्यात.
कल्याणजवळील आंबिवलीच्या इराणी वस्तीमध्ये पोलीस पथकावर दगडफेक प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात 25 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4 अटक. पालघर सातपाटी मार्गावरती शिरगाव परिसरात दुचाकीचा भीषण अपघातामध्ये 2 सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. पुण्याच्या खराडी भागात स्कूल बसला अचानक आग. बस चालक आणि केअरटेकरनं बसमधल्या मुलांना लगेच खाली उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला. पुण्याच्या पवना धरणामध्ये दोघांचा बुडून मृत्यू. कोणाला न सांगता बोट पाण्यात उतरवण्याची चूक जीवावर बेतली. घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांविरोधात सोलापूर पोलिसांकडून कारवाईचा बडगा. दंड न भरणाऱ्या 300 जणांविरोधात वॉरंट जारी. दंड न भरल्यास न्यायालयीन कोठडी होण्याची शक्यता. मुंबई पुणे महामार्गावरती वाहनांची रांग. सलग सुट्ट्यांमुळे वाहनांची गर्दी. अवजड वाहनांची मोठी संख्या. रिझर्व्ह बँकेकडून ऑक्टोबरमध्ये 27 टन सोन्याची खरेदी. वर्ष 2023च्या तुलनेत यंदा मध्यवर्ती बँकेकडून 5 पट अधिक सोनं खरेदी. यामुळे भारताचा एकूण सोन्याचा साठा तब्बल 882 टनांवर पोहोचला. झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळातील 11 सदस्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे 6, काँग्रेसचे 4 आणि राजदच्या 1 मंत्र्यांचा समावेश. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी मेक इन इंडिया उपक्रमाचं कौतुक केलं. भारतामध्ये प्रकल्प उभारण्यास तयारी दर्शवली. मॉस्कोतील बीटीबी गुंतवणूक मंचावर भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमाचं पुतीन यांनी कौतुक केलं. इस्रोनं ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा 3 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. उपग्रहांमध्ये आढळलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे हे प्रक्षेपण काल स्थगित करण्यात आलं होतं. शोभिता धुलीपाला आणि नागा चैतन्य यांचा विवाह सोहळा हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पार पडला. शोभिता आणि नागाची लग्नाची छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल. पुष्पा 2 सिनेमाची प्री बुकिंगमधून 100 कोटींची कमाई. 500 कोटींच्या बजेटची फिल्म सुपरहिट होणार का? चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला. हैदराबादमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरला अल्लू अर्जुन आल्यानं चाहत्यांची मोठी गर्दी. यावेळी चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू. या घटनेप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आज ॲडलेड ओव्हलवरती भिडणार. रोहित शर्मा गिलचा संघात कमबॅक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.